सपोर्टवर आहे. त्याला घ्यायला काही हरकत नाही. त्या स्टॉकचं इथपर्यंत टार्गेट असेल, इथून जवळजवळ 23%. याचे स्ट्रॉंग बायर आहे आणि स्ट्रॉंग सेलर आहे. तर ह्या प्राइसला तुम्ही घेऊ शकता, आताही घेऊ शकता. थोडं ऍव्हरेज करून इथपर्यंत सपोर्टवर आहे. इथून तो 23% वरती जाऊ शकतो. दुसरा कोणता आहे? हा पण सर स्टॉक सपोर्टवर आहे. हे बघा, आपला बँड पण ग्रीन झालेला आहे, जरा सपोर्टला आहे. जेव्हा पण बँड ग्रीन होतं अशी रॅली दिसते. हे बघा, हा स्टॉक तुम्हाला 20% गेन मिळून देईल. स्ट्रॉंग बायर आहे इथं. हे ग्रीन म्हणजे स्ट्रॉंग बायर आहे आणि आपला बँड पण आता ग्रीन होतो. तर ह्या लेवलला ऍव्हरेज करून तुम्ही घेऊ शकता 7,000च्या रेंजला, आणि साधारण 8-8.5 हजार दरम्यान सेल करू शकता. तिथं स्ट्रॉंग सेलर आहे. तिथून हा स्टॉक रिसेट होणार म्हणजे होणार. इथं पण थोडे सेलर आहे. इथं तुम्ही होल्ड करू शकता, पण याचं टार्गेट इथपर्यंतच असेल. निफ्टी चार्ट ऑल टाइम आहे आता. क्लिअर कट ब्रेकआउट दिसतोय. निफ्टीचं नेक्स्ट टार्गेट टार्गेट हा ब्रेकआउट झाला तर इथपर्यंत जाऊ शकतो, 26 पर्यंत जाऊ शकतो. असा पॅटर्न बनतोय निफ्टीमध्ये. योगेश सर म्हणताय पॉलिसी याचा बाईंग एरिया हा होता. एक्झॅक्ट आपल्या सॉफ्टवेअरने पण दाखवलंय एरिया ऑफ इंटरेस्ट, आणि बायर्स पण तयार झाले. तर हे बाईंग एरिया होता. आता हा सेलिंग एरिया आहे. हा रिट्रेसमेंट झालं तर हा इथपर्यंत येऊ शकतो, 0.5 पर्यंत. तेवढं सर इथं उचलू शकता तुम्ही, त्या रेंजला आला तर. ग्रीन झोनवर आलं तर तुम्ही उचलू शकता.